नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत नांदुरा येथील हनुमानाचं दर्शन आणि शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी। सुरुवातीला आम्ही भुसावळवरून निघून आम्हाला रस्त्याने सर्वात आधी नांदुरा येथील 105 फूट उंच मारुतीची भव्य आणि मनमोहक मूर्ती पाहायला मिळाली। या भव्य आणि दिव्य हनुमंतांचं दर्शन घेऊन मनाला खूप आनंद झाला। माझ्या दोघंही मुलांना ती मूर्ती बघून खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले, कारण 105 फूट उंच मूर्ती खूप सुंदर अशी दिसत होती। तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो, देवाचा आशीर्वाद घेतला आणि मन अगदी प्रसन्न झालं। या परिसरामध्ये समोरून वाटते की फक्त हनुमानाची मूर्ती आहे, पण त्या हनुमानाच्या मूर्तीच्या मागे खूप सारी मंदिरे आहेत। तिथे बालाजीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये खूप सुंदर अशी मनमोहक मूर्तीसुद्धा आहे। प्रसादही दिला जातो। यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ थांबून पुढे आमच्या प्रवासाला निघालो, ते म्हणजे आमचे शेगाव जाण्यासाठी श्री क्षेत्र शेगावच्या दिशेने आम्ही निघतो आणि मग पुढचा प्रवास म्हणजे आमचा श्री गजानन महाराज दर्शन। काही वेळातच आम्ही गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव नगरीत प्रवेश केला। शेगाव नगरीत प्रवेश करताच सर्व ठिकाणी एकच ऐकू येत होते जयघोष, तो म्हणजे गण गण गणात बोते। या जयघोषाने संपूर्ण परिसर अगदी दुमदुमून गेलेला होता। खूप सारा आनंदही इथे सर्वांच्या चेहऱ्यावर बघण्यात सारखा होता। आज आषाढी एकादशीचा अतिशय पवित्र आणि शुभ दिवस असल्यामुळे मंदिरात भक्तांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळाली। श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी प्रसादासाठी भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। आम्ही सुद्धा मोठ्या भक्तिभावाने रांगेत उभे राहिलो। महाराजांच्या दर्शनाची ओढ एवढी होती की रांगेत उभे असतानाही मुळीच थकवा जाणवला नाही। अखेर महाराजांचं आम्ही अतिशय सुंदर आणि नयनरम्य दर्शन घेतलं। दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसादाच्या रांगेत उभे राहिलो। तिथे एकादशी निमित्त महाप्रसादामध्ये गरमागरम साबुदाणा, आमटी, खिचडी, भगर असा अप्रतिम प्रसाद मिळाला। महाराजांचा हा महाप्रसाद ग्रहण करून मन आणि आत्मा दोघंही तृप्त झाले। यानंतर आम्ही आनंदसागर आणि श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर इथे दर्शन घेण्यासाठी गेलो। आनंदसागर येथे सध्या फारशी गर्दी किंवा उपक्रम नसल्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळ शांततेत घालवला। यातील काही सुंदर आठवणी आम्ही कॅमेऱ्यात टिपल्या, परंतु काही तिथल्या माऊलींनी म्हणजेच सुरक्षा रक्षकांनी सुरक्षेच्या कारणासाठी आम्हाला थोडा फोटो काढण्यास अटकाव केला। तरीही आम्ही तिथे परिसराचा आनंद घेतला। जवळच सिद्ध असलेल्या महालक्ष्मी मंदिरात गेलो। तिथे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन आम्ही भुसावळ येथे पुन्हा निघालो। अशा प्रकारे आमचा भुसावळ ते नांदुरा आणि नांदुरा ते शेगाव प्रवास अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। श्री क्षेत्र गजानन महाराजांच्या कृपेने ही यात्रा मनाला एक वेगळी शांती देऊन गेली। आम्हाला हा प्रवास